आता सरकारला जपून वापरावं लागेल. मोदीजी बोलले पेट्रोल आणि डिझेल आपला तो सीएनजी आहे. याचं कारण तर सांगा, सविस्तर कारण सांगा ना. बोलून पुढे सोडून तुम्ही जर आता तुम्ही म्हणाल 2 घास कमी खा, कशासाठी कमी खा? हा, गाड्या कमी करा आणि हात गाडीवर फिरा असं जमणार की वाहनं कमी व्हायला पाहिजेत, मग पेट्रोल डिझेल कमी होईल. वाहनं कमी व्हायला पाहिजे. हा, मग ते फक्त बोलाचा वाद आणि बोलाची गाडी. मोदी सांगतात ना की तिकडे इराण इस्रायलचं युद्ध सुरू आहे. मग एप्स्टीन फाईल बद्दल पण चर्चा करावी त्यांनी. अच्छा, पहले मोदी जी ने कंट्रोल करना चाहिए, फिर बाकी लोग भी कर सकते हैं. मोदीजी असं म्हणाले की पेट्रोल आणि डिझेल जरा जपून वापरा, पेट्रोल आणि डिझेलची जरा बचत करा. शक्य असेल तिकडे लोकलने जा, मेट्रोने जा, पर्यायी सगळ्या साधनांचा उपयोग करा. लोकांनी याच्यावरती अर्थातच सोशल मीडियावरती रिॲक्शन दिली. काहींना हे पटलं, काहींना हे पटलं नाही. पण रस्त्यावरती जो माणूस गाडी घेऊन निघालाय, आपली 2 व्हीलर 4 व्हीलर, त्या सगळ्यांना नेमकं काय वाटतंय? खरंच मोदीजी सांगतायत त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल वाचवणं त्यांना शक्य आहे का, की ते उलटा सवाल सरकारलाच करताय? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही काही मुंबईकरांशी बोललोय, त्यांची ही अस्सल मतं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सरकार काय म्हणतंय की पेट्रोल डिझेल जरा जपून वापरा, तिकडे युद्ध सुरू झालंय म्हणून. राजा पण कोण वापरणार आहे इकडे सांगा मला. इथे आपले पैसे संपतात आपल्याला माहिती आहे, आणि पेट्रोल किती संपतात आपल्याला माहिती आहे. आपल्याला कामावर जायला ते जपून लापायचं, याच्यापुढे कामावर जायला नको. मग जपून वापरलं तर. मोदीजी बोलले ना काल आता. अरे मोदी बोलले तर मोदी काय बोलणार? मोदी त्याच्या तोंडात बोलणार. पैसे आपले संपणार आहे, थोडे संपणार आहेत. ते काय म्हणतात पैसे वाचवा, लोकलने जा, मेट्रोने जा, गाडी कशाला मग नेता? याच्यावर त्यांना चालत जातो, त्यांना सांगा ना मग कशाला आम्ही करू. चालत जाणार. हा मग आता मोदीला सांगा याच्यावर गाड्या बंद करणं, चालत जातो आम्ही. मग त्यांना पण बरं वाटेल ना का बा असं बच रे आपण. आता सरकारला जपून वापरावं लागेल. सरकारला जपून वापरायला लागेल. मग काय, का? आता सरकारने खाया पिया गोष्टींवर पण निर्बंध लादलेले आहेत. आणि आता सरकार म्हणते की पेट्रोल पण जपून वापरा, म्हणजे लोकांनी कामधंदे. आता एक लक्षात ठेवा, 1919चा काळ होता, त्या टायमाला लोक चालत जात होती मैल. पण आता लोकांना सवय झाली की गाडी घोड्याने कामाला जायचं. आता जर तुम्ही लोकांना बोलाल पेट्रोल जपून वापरा, मग काय करावं? बैलगाडी वापरावी का? मोदीजी बोलले पेट्रोल आणि डिझेल आपला तो सीएनजी आहे. हा, तरी पण पेट्रोल खूप महाग झालंय ना तसं पण. आणि बाहेर जर मॅटर चालू आहे तर आपल्याला जपूनच सर्वाईव्ह करावा लागेल, नाही तर कधी आपल्याला त्रास होईल. पैसे जास्त झाले तर आपल्याकडे कुठे पैसे? बरोबर. आपण दर दिवशी पैसे कमवतो, तर आपल्या फॅमिली पण चालवतो, आणि फॅमिली आणि आपल्या स्वतःसाठी पण पाहिजे, फ्युचरसाठी पण पाहिजे. हे सर्व जपून ठेवावे. सर्व फक्त पेट्रोल आणि डिझेल नाही, भरपूर काय वस्तू आहेत ते जपूनच करावं लागेल. हा, गाड्या कमी करा आणि हात गाडीवर फिरा असं मग गाड्या काढल्या कशाला? पहिला मला कळत नाही. मग शोरूम बंद करा पहिला. मग गाड्यांचं शोरूमच बंद करा पहिला. बंद करून हा, मग टाका. गाड्या घेणार नाही ना लोक, सरळ हिशोब आहे. बरोबर. हा, मग चालत फिरा सगळ्यांनी एकमेकांबरोबर. आम्ही काय मोदी जी ने बोला है ना अभी पेट्रोल डीजल सब बचत करने की है. तो कैसे करेंगे आप? कैसे करेंगे? नहीं करेंगे, पॉसिबल थोड़ी है ये करना. अरे वो अपना इकोनॉमी कभी खतरे में है ना. तो इकोनॉमी खतरे में है, ये करेंगे तो और खतरे में है ना. पाकिस्तान बन जाएंगे धीरे धीरे. पाकिस्तान कैसे बनेंगे भाई? पेट्रोल डीजल की मुश्किल है करना. करना करना क्या है मुश्किल पहले है. पेट्रोल डीजल की बचत करनी है, गोल्ड परचेज रोकनी है, फॉरेन ट्रिप्स बंद करनी है, इससे क्या होगा? वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग्स बंद करनी है. होगा कैसे? तो वही तो इकोनॉमिक बचाने के लिए बोल ये रहे इससे हैं. क्या भाई बचेगा? हो सकता है कुछ नहीं इससे बचेगा इससे. पेट्रोल ऐसा डीजल हो नहीं बचाना है. सकता, पॉसिबल नहीं है इतनी बड़ी जनता में. इसकी आवाज ही नहीं निकल रही, खराब हो गया गला. पहले से ही ऐसा है. नहीं अभी हुआ कल है. स्पीच सुनने के बाद ऐसा हुआ. आता मीच विचार केला, बोलला 1000 रुपयाचं भरून ठेव, 2-3 दिवस चाललं तर चालला. मग भरलं का तसं? नाही भरलं मी. आता हे काय, आता रिझर्वला लागली गाडी. बोलला आता बघू, जाताना सिद्धीनाथच्या इथं भरून 2-3 दिवस चालेल, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवायचं. नाही तर मग आहे दुसरं काय, सायकल घ्यायची. पेट्रोल करण्याचा जर दर वाढले तर काय करणार ना. हा, मग ते पण परवडत नाही ना. 400-500 रुपयाचं पेट्रोल रोज लागतं आम्हाला. निदान गाडी माझी तरी 250 किलोमीटर चालते रोज. बाईक 14 तास, 13 तास, 16 तास अशी काम करतो, तेव्हा कुठे 1000 रुपये मिळतात. कसं करायचं म्हणजे आता जसं आपण घरात जेवणाचा जर हे करतोय,
ती पण बचत करायची आहे, गॅस पण वाचवायचं आहे, तेल पण वाचवायचं आहे. हा तसंच पेट्रोलची पण बचत करता आली पाहिजे माणसाला. एखाद्यानं आता निर्णय दिला तर काहीतरी वरती काहीतरी साठा वगैरे कमी झाला असेल म्हणूनच त्याने पण सांगितलं ना. कसला त्याच्याला भाव वाढतच चालले. अरे 5 वर्ष नाही करत. लेकिन सरकार तो बराबर बोल रही है ना, जितना जरूरत है उतना ही यूज करो. हाँ, बिना जरूरत का मत जाओ. तो आपको अभी जरूरत है, हाँ जरूरत है इसलिए जा रहे हैं. लोकल मेट्रो से नहीं जा सकते. हाँ जा सकते हैं ना, जाते यहाँ का हैं. यहीं घूम रहे हैं. यही घूम हाँ रहे दूर नहीं जाते, मेट्रो में ही जाते हैं. हैं. अच्छा, दूर जाते हैं तो मेट्रो में मेट्रो में ही जाते हैं. हाँ. नहीं तो अपना ये गाड़ी. हाँ स्कूटर पे जाते हैं, यहाँ नजीक में स्कूटर पे जाते हैं. बाकी जैसे मोदी बोल रहे हैं वैसे ही चल रहे तो हैं. मोदी जो बोले वो सही बोले. हाँ सही बोल रहे हैं. कुछ लोग बोलते हैं मोदी गलत बोल रहे हैं. नहीं नहीं एकदम सही बोल रहे हैं मोदी. है ना पूरा देश का विकास कर रहे हैं. मोदी जी. हाँ, हाँ. आप मोदी सपोर्टर हो. नहीं नहीं ऐसा नहीं, हम नहीं. तो पूरा जो अच्छा करेगा उसका सपोर्ट तो करेगा. मोदी जी अच्छा कर रहे हैं, अच्छा कर इसलिए रहे आप सपोर्ट पूरा कर देश के लिए, पूरा वर्ल्ड के लिए, अपना के लिए अच्छा कर रहे हैं. रहे हैं. देश के लिए भी और पूरे हाँ, दुनिया पूरा के लिए विश्व- भी हाँ, मोदी जी पूरे अच्छा कर रहे हैं. अच्छा कर रहे हैं. अच्छा. सरकार काय म्हणतंय की पेट्रोल डिझेल जरा कमी वापरा. मग काय करणार आता? पेट्रोल डिझेल तर पाहिजे ना आजच्या टायमाला, हां. पण कमी काय वापरणार. कुठला कमी रेट करा. अच्छा. जास्त गाडी वाढलेत, वाहन पण वाढलेत. एवढ्या गर्मीमध्ये कुठे उन्हात चालणार आहे पब्लिक हे सर्व. तो मोदी जी ने जो कल कहा है सही कहा है. सही का एकदम बराबर है. बाकी कंट्री के हिसाब से काफी अच्छा है. क्या? बाकी कंट्री के हिसाब से काफी अच्छा है अपना. बाकी कंट्री मतलब पाकिस्तान वगैरह अरे बाकी कंट्री में प्राइस हाइक बहुत हुआ है ना, अपने कंट्री में नहीं हुआ है. नहीं हुआ है. हाँ. तो पाकिस्तान में बोलते हैं 400 रुपए लीटर. एग्जैक्टली तो बराबर है जो बस तो पाकिस्तान से हमारा अच्छा चल रहा है. काफी अच्छा चल रहा है. त्यामुळे मोदींनी निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे. पेट्रोल वाचवा, जेवढा आपण लोकांना आता सांगणार की पेट्रोल वाचवायचा. मेट्रोचा आता प्रवास चालू झाला आहे, एक्वालाईन आपली चालू झालेली आहे. कुलाब्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता एक्वालाईनने. परत एअरपोर्ट पर्यंत पण वगैरे पण तुम्ही जाऊ शकता. बरोबर. तर आता लोकांनी जे आपल्या ह्याच्यामध्ये ट्रॅफिक होते, सकाळचं जे ट्रॅफिक होते आपलं, म्हणजे कुठल्याही इतर दिवशी आपलं ट्रॅफिक होतंय ना, ते ट्रॅफिक पण थोडं कमी होईल ना. तुम्ही काय करता? आम्ही टॅक्सी चालवतो. ती टॅक्सी पण पेट्रोलच ना, म्हणजे नाही सीएनजी आहे. सीएनजी आहे. सीएनजी ते आहे. पण वाचवायचं आहे ना सगळं. नाही सीएनजी वाचवायचं म्हणजे आता काय करणार. आता जर आम्हाला जर सीएनजी वाचवायचं म्हटलं तर आम्हाला मग परत कामावरतीच नाही यायचं, तर घरीच बसायला लागणार ना आम्हाला. मग घर कसं चालणार. पण वाचवायचं ना सगळं, आपल्याला इंधनच वाचवायचं ना सगळं. वाचवायचं तर योग्यच आहे ना. आता जेवढं लोक प्रवास कमी करतील तेवढं चांगलंच आहे. लोकांनी आता समजा मेट्रोने आणि लोकलने गेले तर हा. तुमच्या टॅक्सीमध्ये कोण बसणार? ज्यांना बसायचं ते बसणारच. जे आता फिरायला म्हणजे येतात बाहेर ना, आता वगैरे कुठून येतात ते बसायचे ते बसणार. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही होणार यामुळे? प्रॉब्लेम तर होणार ना दादा, असं कसं काय नाही होणार. प्रॉब्लेम तर आता होणारच. आता पण मोदीजींनी केलं ते बरोबर केलं ना. आता काही शेवटी पंतप्रधान आहेत ते आपल्या ह्याचे. बरोबर आहे. मग बरोबर केलं ना, तेच तर विचारतोय. योग्य आता बोलायलाच लागणार. योग्यच करावं, योग्यच योग्य बोलावं बोलायला लागणार. लागणार असं काही नाही. तुम्ही तुमचं बोलू शकता ना, काय प्रॉब्लेम नाही. मोदीजी ठीक आहे. बघणार नाही ते. कोण मोदीजी नाही बघणार. बघणार ना मोदीजी. बेस्ट ऑफ लक. सरकार काय म्हणतंय, पेट्रोल डिझेल जरा कमी वापरा म्हणून, बचत करा. ते शक्य आहे का? कसं शक्य आहे? गाडीशिवाय लोक कुठे जात नाहीत आजकाल. आणि उन्हात तर बघायला गेलं तर सगळेजण आपापल्या गाड्याच काढून जातात. पण वाया जायला लागते म्हणून. तर कसं पेट्रोल कमी वापरून जमेल? सरकार काय म्हणतं, तुम्ही लोकलने जा, मेट्रोने जा. वापरतात ना ते पण लोक आता बघायला गेलं तर गर्दी पण किती होते संध्याकाळच्या टायमाला, ऑफिसच्या टायमाला. बरेच लोक जण थोडं थांबून कानावर तर गाड्या घेतातच आहेत ना. ज्याला त्याला वाटतेत ना की बाबा आपल्याला पर्सनल स्वतःच्या गाड्या पाहिजेत, घेतात ना गाड्या सगळेजण. मग पेट्रोल कमी वापरून कसं चालेल? आता बघायला गेलं तर लोकल ट्रान्सपोर्टपेक्षा सगळ्या पर्सनल गाड्याच वापरत आहेत मोस्टली. का आता बाबा दगदग नको व्हायला, सोयीस्कर पडते म्हणून. लोक काय म्हणतात, अगदी बैलगाडी वापरू नका. सरकार म्हणतंय तुम्ही मेट्रो वापरा, लोकल वापरा. पण ते शक्य आहे का पण तुम्हाला? याचं कारण तर सांगा, सविस्तर कारण सांगा हा. ना. बोलून पुढे सोडून तुम्ही जर आता तुम्ही म्हणाल 2 घास कमी खा, कशासाठी कमी खा? मोदी सांगतात ना की तिकडे इराण इस्रायलचं युद्ध सुरू आहे. मग एप्स्टीन फाईल बद्दल पण चर्चा करावी त्यांनी. अच्छा. एप्स्टीन फाईल बद्दल पण तेवढंच बोलावं ना. एप्स्टीन फाईल का लपून ठेवायची? मग आता तुम्हाला काय पर्याय नाही दुसरा? म्हणजे नाही, सायकल. पर्याय नाही तर मग सायकल. पर्याय दुसरा काय नाही. आणि याच्यावरतीच पोटपाणी चालते. त्याच्यामुळे आम्हाला तरी डिलिव्हरी बॉयला काय पर्याय नाही दुसरा. लागणार तर ठीक आहे, पण अत्यावश्यक म्हणजे तुम्हाला जर काम पडलं तरच तुम्ही बाहेर पडा. नाहीतर फिरायला कुठे असंच उगाच जर जाताल तर वेस्टच होणार ना. फिरायला जाणार नाही तुम्ही आता ना कशाला जायचं गाडीवरनं? कशाला जायचं? काम असलं तरच बाहेर पडायचं, नाही तर नाही पडायचं. लोकल आणि मेट्रो वापरणार हो नाही ना. मस्त जा तुम्ही. तर तुला बाईकची काय गरज आहे? तू काय करतोस? ऍक्च्युली माझी बाईक ना माझ्या मित्राची आहे, पण आम्हाला फक्त क्लासला यायला जायला वगैरे अशी लागते.
लास्टला जर का म्हणजे बाईक नसेल तर काय बसनी वगैरे नाही जाऊ शकत? बसने पण जाऊ शकतो. हा. काही आपण दुसरी मेट्रो लाईन सुरू झाल्यात आता मुंबईत, लोकल ट्रेन्स आहेत, तर त्याचा हा. पण पर्यायी वापर करू शकतो आपण. तुला सगळे ऑप्शन आहेत पण तरी तू बाईकने जातोस, हा, मग तेच आपण थोडं त्यात म्हणून तुला मोदीजींनी सांगितलं. सर्वांना आहे ना? सांगितलं तसं. तुला पण बघताना माहिती असेल तू जातोस ते बाईकने सगळं असताना. तेच आपण ते अवॉइड हा. केलं पाहिजे खरं तर. मग तू करशील ना, ऐकशील ना मोदीजींचं? ऐकेल ना आता, कारण प्रॉमिस कर त्यांना. नाही ऐकायलाच कर पाहिजे, कर कारण कर का- कर कर नाही promise कर. ऐकायलाच पाहिजे, कारण का हा. ते आपले देशाचे पंतप्रधान आहेत, तर बरोबर. त्यांचं ऐकलंच पाहिजे. बरोबर. कारण का त्यांनी काही विचार करून या सगळ्या मुद्दे मांडले असतील, मला वाटतं हा. आपण ऐकलं पाहिजे त्यांचं. समजलं ना तुला? समजलं. तुझ्या मित्राला पण सांगशील ना ज्याची ही बाईक आहे? त्याचीच ऐकत आता बसलेला गेला तो. गेला ना, हा. सांग त्याला आपण नाही, काय बोललो मी ते. आता ही त्याची बाईक आहे, पण आम्ही आमचा ट्रॅव्हलिंग सगळा BSTच्या बस, आमच्या मेट्रो लाईन वरलीतनं सुरू झाली, तर त्याचाच आम्ही वापर करतो दरवेळी. बरोबर. माझे ते स्वतःकडे पण गाडी वगैरे आम्ही काहीच नाही, हा. आमची पूर्ण फॅमिली आपली पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करतो. मी पण, माझ्याकडे पण गाडी नाही. चांगलं आहे, कारण का आपल्या सुविधा जशा आता आल्यात ना, तर त्याचा वापर केला पाहिजे. पण ते म्हणतात तुम्ही लोकलने जा, मेट्रोने जा. ते भाव कमी करा ना तिकीटचा आणि अच्छा. याचा भाव कमी करा, हा. तेच बोलतो. भाव कमी करा. गाडीने जाणं स्वस्त आहे का? गाडीनं जाणं स्वस्त म्हणजे एक अर्धा तास लागतात, जरा 15 मिनिट लोक चालतात, हा. तेच स्वस्त. मोदीजींनी आता काल सांगितलं हे करा म्हणून. हे करा बोलले तर ते लोक पण स्वस्त करायचे ना ते. मी पण तेच पक्षाचे आहे आणि स्वस्त करा. बघा, म्हणजे मोदीजी यांची तयारी आहे गाडी सोडून जायला, तुम्ही ते स्वस्त करून टाका, है ना? मेट्रो आणि तिकीट वगैरे लोकल स्वस्त करा. स्वस्त करून टाका. लोकल अजून किती स्वस्त करणार, पण करून टाका, हे म्हणतात ना. लोकल नाही तर तिकीटचे भाव वगैरे स्वस्त स्वस्त करा. करून टाका. मग शक्य आहे म्हणजे लोकांनी ठरवलं तर चालत जाऊ शकतात. ठरवलं तर जाऊ शकतात. आता काय काय जण लांब राहतात, काय काय जण आता बँड्रा कोण राहतं कांदे, तर बँड्रा म्हणत एवढं दादरा कोण चालत नाही येऊ शकत. हं, बरोबर. कळतंय? मग आणि क्रिकेट नाही दुसरी खेळणार गोष्ट इथे. म्हणजे ट्रेनला पण गर्दी असतात. हं. ट्रेनला गर्दी असते. ट्रेनला पण गर्दी असते, हा. डिपेंड करतं. आता माझं कसं सुपारचं टायमिंग असतो, काय काय जण हा. सकाळचा टायमिंग असतो, हं. तर सकाळचं यायचं म्हटलं हा. तर अप साईडला यायचं म्हणजे गर्दी मरणाची असते लोकलला. बरोबर. आणि आता एवढे लोक जर समजा मोदीजींचं ऐकून ट्रेनने आणि मेट्रोने जाऊ लागले तर तिकडे गर्दी होईल ना. गर्दी सगळीकडेच होते, कुठे नाही गर्दी. हं. गर्दी कुठे नाहीये, फक्त मोनोरेल तेवढी गर्दी नसते. रिकामी जाते. बाकी काय हा. कुठली गोष्ट रिकामी टॅक्सी पण तुम्ही कधी कधी बघितलात, हं. पाहिजे तेव्हा कधी भेटत नाही. हं, टॅक्सीवाले तर नाहीच म्हणतात ना. हा, मेट्रो पण परवडायला पाहिजे ना. स्वस्त आहे म्हणतात. स्वस्त म्हणजे 1-2 स्टेशनसाठी स्वस्त आहे. हं. पुढे लांब जायचं असेल म्हणजे जे म्हणजे 15,000 कमवणार आहेत व्यक्ती, त्यांच्यासाठी अफोर्डेबल नाही. ते 40-40 रुपये एका रूटला जात आहेत, हं. परत ते 40 रुपये 80 रुपये खायला काय, असेच पैसे जमतात. तर मेट्रो ज्यांना सोयीस्कर आहे ते मेट्रोने प्रवास करतील, ज्यांना हा. मेट्रो सोयीस्कर नाही. हा. आता मला इकडून सिद्धिविनायक पासून तर मला आता इकडे जायचं आहे, लालबागला जायचं आहे, तर मी मेट्रोने जाऊ शकतो का? हं. नाहीच जाऊ शकत ना. तर हं. मग मी चालत जायचं हं. ऑप्शन आहे माझ्याकडे. चालत- लोकलनी पण नाही जाऊ शकत हं. आणि मेट्रोनी पण नाही जाऊ शकत. हं. मग अशा वेळी बाईकच ऑप्शन आहे. बाईकच ऑप्शन आहे. पर्याय नाही. पर्याय अजिबात नाही काय. मेट्रो पॉसिबलच नाही. आम्ही शिवाजी पार्कला राहतो, दादर स्टेशन जायचं, मेट्रो आहे कुठे? मग कसं पॉसिबल होणार? मेट्रो पॉसिबलच नाही. म्हणजे पेट्रोल डिझेल कसं वाचवणार? पेट्रोल डिझेल वाचवायचं तर मग चालत फिरा, बारीक व्हा. बारीक व्हा. जबरदस्त. आणखी लोकांना काय वाटतंय माहितीये का, हे आम्हाला म्हणतात की ठीक आहे काटकसर करा, आम्ही करू, देशाचा विचार आहे तर आम्ही त्यांनी करू. पण निवडणुकीला पैसा होतो नाही. हं. निवडणुकीला जेवढा पैसा होतो नाही, त्यांनी पण काय ते म्हणतात ते एरोप्लेन हं. आणि ते जाणार आहेत पुढच्या आठवड्यात दौऱ्याला ते मी काय म्हणतो विमानात. हा युरोपात. नाही प्रचार दरम्यानला त्यांनी पण हेलिकॉप्टर म्हणून हा. खाली उतरू नये. अच्छा. ट्रेन गाडीने पण प्रवास करता येतो की, हं. मग त्यांनी पण शासनाचा पैसा जपून वापरावा. हे पण गोष्टी एक आहे, नेते लोकांनी सुधारलं पाहिजे. सुधारायलाच पाहिजे. हा. प्रत्येकांच्या वाट्यात एक एक दोन गाडी ठीक आहे, समजू शकतो आपण. हं. एक दोन त्यांचे पण ते नेते आहेत, आपल्या भारताचं भविष्य आहे, सगळ्या गोष्टी ते आहे. पण त्यांनी हे पण विचार केला, भारताचं भविष्य आपलं पेट्रोल आणि डिझेलवरती पण आहे. जर आज पेट्रोल जर आपण जपून वापरलं, आपल्या पुढच्या पिढीला भेटेल. हे पण त्यांनी जे सरकार जनतेला सांगतंय ते जनता सरकारला पण सांगते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अमित शहाला हेलिकॉप्टर मधूनच का खाली उतरायचं असतं प्रचाराच्या दरम्यान? चालत का नाही जात? हा, आता कसं तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हीच तुमच्या हाताने त्यांच्या कानाखाली वाजवली की नाही माईक घेऊन? मी बोलणं चुकीचं आहे ना. पहली बात तो है ना, सरकार का जो पूरा ये सब चलता है ना काफिला, कौन वो सब कम करो. एक गाड़ी से घूमो ना, क्या फर्क पड़ता है? गलत तो नहीं बोल रहा हूँ. एक ही गाड़ी से घूमो ना, 2 गाड़ी घूम लो, एक सिक्योरिटी गार्ड ले लो, एम्बुलेंस ले लो, बहुत ज्यादा हुआ. 10-10 गाड़ी लेके घूम रहे हैं, उनको पे डीजल पेट्रोल का कुछ नहीं है क्या?
अभी जिसके घर पे शादी रहेगा वो सोना नहीं खरीदेगा, फंक्शन है जिसको वो नहीं खरीदेगा, जिसके पास कुछ भी नहीं है वो तो कुछ भी बोलेगा. तुम्ही स्वतः 15-20 गाड्यांचे ताफे घेऊन फिरतात, ते चालतं का? आणि आम्ही एक आमची बाईक चालली का तुम्हाला त्याचा त्रास होतो. आता काय बोलणार त्यांना? बोला, तुम्हीच बोला आता. पण ते काय ते म्हणतात की आमची सिक्युरिटी असते आणि गरज असते. गरज आमची पण आहे ना भाऊ, आम्हाला पण जायचंच आहे ना कामधंद्यासाठी, आम्हाला पण जायचंच आहे ना. आता मी त्याच्यामुळे पेट्रोल भरायला आलोय. उद्या वाढले तर मग काय करणार मग? अरे तुम्हाला तर भीती वाटते की उद्या मग अगदी प्राईस बरोबर आहे, वाढेल. अगदी बरोबर आहे. नॉर्मल मिडल क्लास माणूस आहे ना भाऊ, तर भीती तर वाटणारच ना. मग ते हे नव्हतं करायला पाहिजे, मोदींनी असं आवाहन नव्हतं करायला पाहिजे. एक बॅकअप तरी ठेवला पाहिजे ना. तुम्ही ऑइल कंपनीजला फेवर करताय, त्यांनी लॉस खाल्ला. आता एवढे वर्ष तुम्ही आमच्या जीवावरती पैसा खाल्ले, तेव्हा तुम्ही बोलले का? नाही बोलले ना. पहले मोदी जी ने कंट्रोल करना चाहिए, फिर बाकी लोग भी कर सकते हैं. अगर जब समझो घर पे अगर एक पिताजी सही होगा तो बच्चे भी सही होंगे. मैं खुद बीजेपी का सपोर्टर हूँ, लेकिन कैसा है अभी उन्होंने खुद ने ध्यान देना चाहिए कि मैं ये चीज़ उनको पहले क्यों नहीं समझ में आई. अभी हम लोग किसी से ऐसा चर्चा आज भी हुई 2-4 लोगों से बैठ के कि अरे ऐसा ऐसा स्टेटमेंट हुआ है करके, लेकिन सब लोग वही बोल रहे हैं कि बंगाल में तो आपने इतना डीजल पेट्रोल खर्चा किया और इधर पे आप ऐसा बोल रहे हो तो कैसा होगा. लोकांनी व्यक्त केलेली मतं तुमच्या समोर आहेत, मोदीजींनी केलेलं आवाहन तुमच्या समोर आहे आणि युद्धामुळे जगभरामध्ये विशेषतः भारतामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती सुद्धा तुमच्या समोर आहे. अर्थातच या सगळ्या परिस्थितीला अनुसरून मोदींनी केलेलं हे आवाहन आहे आणि त्यानंतर त्या आवाहनावरती आलेल्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्यक्षामध्ये सरकार म्हणून मोदीजी सर्वसामान्यांना जे आवाहन करतायत तेच आवाहन सरकार सुद्धा पाळणार का, हा प्रश्न आता प्रामुख्यानं सर्वसामान्य सरकारला विचारतायत. शिवाय पेट्रोल आणि डिझेल यांचा वापर कमी करण्यापलीकडे, यांची काटकसर करण्यापलीकडे काही ऑप्शन्स आहेत का, हाही प्रश्न आहे. अर्थात या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमधनं आम्हाला सांगा. मुंबईतनं बोल भिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.